कशाच्या त्रासासाठी तुम्ही आले होते माझ्याजवळ? मला बीपीचा त्रास होता. बीपीचा त्रास आणि मला एन्झायटी होती. नंतर इमोशनल होणं. तुम्हाला बीपीचा त्रास किती वर्षांपासून होता? मला 6 महिन्यापासून होता बीपीचा त्रास. बरं, बीपी कशामुळे वाढत होतं तुमचं? असंच काही टेन्शन वगैरे आलं त्याच्यानं असा बीपी वाढत होता. गोळ्या. एन्झायटी म्हणजे काय? एन्झायटी म्हणजे असं एकदम असं बेचैन झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं स्वतःला की मला काही ना काही होते आता. त्यात ज्या बिमाऱ्या आहेत समजा ते पॅरालायसिस झालं, हार्ट अटॅक झालं, त्याची भीती, ब्रेन स्ट्रोक येईल आपल्याला, असं होईल तसं होईल, त्याची भयानक भीती वाटत होती. ते बीपी वाढल्यावर वेगळंच असं वाटत होतं. माझ्याजवळ याच्या अगोदर तुम्ही कोणत्या गोळ्या खाल्ल्या मग बीपीसाठी? बीपीसाठी मी ॲलोपॅथी गोळ्या खाल्ल्या? हां, ॲलोपॅथी गोळ्या. किती दिवस घेतल्या त्या? मी त्या गोळ्या कमीत कमी 4 महिने घेतल्या. बरं, आता होमिओपॅथिक मेडिसिन घेतल्यानंतर तुम्हाला काय आराम आहे? आता होमिओपॅथीनं औषध घेतल्यानंतर माझा बीपी नॉर्मल आहे. माझी बीपीची गोळी मी बंद केली. आणि म्हणजे माझे जेवढे काही त्रास होते, एन्झायटी होती आणि बाकी टेन्शन घेत होतो, ताणतणाव येत होता, छोट्या छोट्या गोष्टीचं बाजूच बीपी वाढत होता माझा टेन्शन घेतल्या कारणानं, त्या सर्व गोष्टी माझ्या नॉर्मल झाल्या. बरं, आता मग त्या तुमच्या बीपीच्या गोळ्या सुरू आहेत की बंद आहे? नाही, माझ्या बीपीच्या गोळ्या मी पूर्ण बंद केल्या. बरं, किती % बरं वाटत आहे? मला आता पूर्ण 100% बरं.